अध्यक्ष महोदय, माझ्या लक्षवेधीसाठी या ठिकाणी जरा जास्तीचा वेळ द्या, कारण की या कारखान्याच्या माझ्या मतदारसंघातल्या कारखान्याच्या महत्त्वाच्या विषयावरती लक्षवेधी लावली आणि या ठिकाणी आमच्या पैठण विधानसभा मतदारसंघामधील पंढरीनाथ भाऊ सिसोदे यांनी जे रोपटं लावलं होतं त्याचा आज कुठेतरी वटवृक्ष झालेलं आहे आणि तो वटवृक्ष म्हणजे संत एकनाथ सहकारी साखर कारखाना। हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सहभागी तत्वावर सचिन गाया शुगर मिल यांना 18 वर्षाच्या सहभागी तत्वावर त्या ठिकाणी चालवण्यात दिला होता। पण जो सामंजस्य करार झाला होता त्यात जे नियम असतील, अटी असतील, त्याचे कुठलेही पालन न करता त्याचं उल्लंघन करून या सचिन गाया शुगरनी त्या कारखान्याचा या ठिकाणी ज्यावेळेस कारखाना चालवण्यात दिला होता त्यावेळेस जवळपास 57 कोटी हे कारखान्यावरती कर्ज होतं। ते कर्ज परतफेड करण्याचं काम हे सचिन गाया शुगरचं होतं, पण असं न होता या ठिकाणी 11 वर्षात जी परतफेड करायची होती ती 57 कोटी झाली नाही, पण या ठिकाणी अजून कर्जाचा डोंगर हा संत एकनाथवरती वाढत गेलेला आहे। या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं, या ठिकाणी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना ही शासनाची मालमत्ता आहे, त्या शासनाच्या मालमत्तेवरती सचिन गाया शुगर मिलनी संत एकनाथची प्रॉपर्टी मॉर्गेज करून त्या ठिकाणी बुलढाणा अर्बन कोण जवळपास 30 कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी घेतलं। त्यापैकी 13 कोटी एमईसी बँकेचे भरले आणि 16 कोटीचा जवळपास त्या ठिकाणी अफरातफर झाली। पण या ठिकाणी मंत्री महोदय आपण उत्तरामध्ये असं दिलं का कारखान्याच्या आदू करण्यासाठी कामासाठी तो पैसा वापरला गेला, पण ज्यावेळेस आपण बुलढाणा बँकेचं कर्ज घेत होतो संत एकनाथवरती अगोदरच कर्ज होतं, हे कर्ज असताना बुलढाणा बँकेने संत एकनाथला कर्ज कुठलं दिलं? शासनाची परवानगी त्या ठिकाणी घेतली का? शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी कर्ज काढलं आणि या ठिकाणी 30 कोटी कर्ज काढून हे सचिन गाया शुगरनी 16 कोटी कर्ज स्वतःच्या अकाउंटला घेतलं आणि त्या ठिकाणी खासगी मालमत्ता त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली। या ठिकाणी विशेषतः मी मागणी कराल, जे 5400 सभासद संत एकनाथ कारखाने केले होते, या सभासदाचं जे शेअर भाग भांडवल होतं, आपण जे सभासद फी घेतो ही संत एकनाथच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होणं बंधनकारक होतं, पण असला कुठलाही प्रकार झाला नाही। ते अनामत संत एकनाथच्या खात्यावर नाही आहे, पण ज्यावेळेस चौकशी केली तर सचिन गाया संत एकनाथने असं अहवालामध्ये म्हटलं का कारखान्याच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी त्या ठिकाणी वापरली गेली, पण ही रक्कम आपण दुसऱ्या कामासाठी वापरू शकत नाही। जे सभासदाची फी होती ही संत एकनाथच्या खात्यावर जमा होणं गरजेचं अपेक्षित होतं महाराज। हा माझा प्रश्न दुसरा आहे। आणि या ठिकाणी कारखान्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय असतील, सहकार मंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि या ठिकाणी सहकार कारखाने हे चालले पाहिजे असा दृष्टिकोन ठेवणारे स्वर्गीय अजितदादा होते। अजितदादाने देखील त्यावेळेस चौकशीचे आदेश दिले होते, पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या कारखान्याची अद्याप चौकशी झाली नाही। पण या ठिकाणी जे सचिन गाया शुगर मिल आहे याचा जो सामंजस्य करार आहे तो रद्द झाला पाहिजे आणि संत एकनाथवरती प्रशासक मंडळ त्या ठिकाणी बसल्या गेलं पाहिजे आणि सचिन गायाला जो पाठीशी घालणारे अधिकारी असतील यांची देखील त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। माझी मागणी या ठिकाणी दोनच आहे, या ठिकाणी प्रशासक मंडळ आलं पाहिजे आणि सामंजस्य करार जो सचिन गायासोबत संत एकनाथ झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे आणि जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावरती आणि या सचिन गायावरती मोकासारखे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले पाहिजे। ही मंत्री महोदयाला माझी मंत्री महोदय बोलायचे त्याच्यावर। अध्यक्ष महोदय, संत एकनाथ कारखाना एकनाथ नगर पैठण या संदर्भामध्ये आत्ताच आमचे मित्र आमदार विशाल भुमरे यांनी आपल्याला लक्षवेधी लावलेली आहे। संत एकनाथ सहकारी कारखाना 2014-15 मध्ये भाडे तत्वावर सचिन गाया शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 18 वर्षाचा करार करून देण्यात आला होता। हे खरं आहे। देत असताना त्यांनी कंपनीला 57 कोटीचे दायित्व त्याने कंपनीने स्वीकारलं होतं। हा कारखाना सचिन गाया शुगर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवत असताना कारखान्याबाबत काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही त्यांचे लेखा परीक्षण करून घेतले आणि लेखा परीक्षणामध्ये काही
गैरप्रकार आढळून आले त्याच्यावर 3 प्रकारच्या आम्ही कारवाई केलेल्या आहेत. एक विनिर्दिष्ट अहवालामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सचिन गायळ शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व भागधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दुसरा, सहकारी संस्थेचे कलम 83 अन्वये चौकशी सुरू केलेली आहे आणि कलम 83 चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून त्याबाबत आम्ही उचित कारवाई करण्यात आहोत. आणि तिसरा जो होता, या संस्थेचे ऑडिटचे संधी लेखापरीक्षण म्हणजे CA ज्याने केलेलं होतं त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यासंदर्भात प्रक्रिया करण्यास सुरू आली आहे. त्या कारखान्यावर जो CA म्हणून काम करत होता त्याला देखील या पॅनलवरून कमी केलेला आहे. दुसरा त्यांचा प्रश्न होता की कारखान्याने कर्ज घेतलंय बुलढाणा अर्बन बँकेकडून. हे खरं आहे, 30 कोटीचं कर्ज त्यांनी घेतलेलं होतं. त्याच्यावर विशेष लेखापरीक्षण अहवाल घेतला आहे. 30 कोटीपैकी साधारणतः 13 कोटी 83 लाख रुपये ही रक्कम त्यांनी MSC बँकेचं देणं लागतं म्हणून तिथं भरणा केलेली आहे. आणि उर्वरित बँक पैसे 16 कोटी 17 लाख रुपये कोटी रक्कम कारखान्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कारखान्यात आधुनिकीकरणासाठी खर्च केला असं ते रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. पण ते अजून आम्हाला काही निश्चित झाले नाही, ते तपासून घेऊ. आणि त्याचा पैसा जर डायव्हर्शन झाला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल आपण केलेलाच आहे. म्हणून या ठिकाणी दुसरं त्यांचं म्हणणं होतं अध्यक्ष महोदय की एखादा कारखाना भाडे तत्वावर देतो त्यावेळेस भाडे तत्वावर कारखाना कंपनीला दिलाय. कंपनी साखर कारखाना याच्यामध्ये एक करार केला जातोय, तो त्रिपक्षी करार केला जातोय. आणि त्याच्यामध्ये जर काही शर्तीच्या काही अटी आणि शर्ती काही भंग झाला असेल तर त्याबाबत आर्बिट्रेशनच्या केस हे साखर आयुक्ताकडे आपल्याला चालवता येतं आणि त्याच्यावरती चालवायचं काम करू आपण. तुमचा एक उपप्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बोला ना. मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं यात आमचं समाधान नाही आहे. कारण की या ठिकाणी जो सामंजस्य करार होतो त्रिपक्षीय, या ठिकाणी संत एकनाथ साखर कारखाना सहकारी साखर कारखाने जो करार करून दिलेला आहे सचिन गायळ शुगर मिलला, ज्यावेळेस करार झाला शासनाच्या नियम अटी ज्या ठरवून दिल्या असत्या या नियमा अटीचं सर्व उल्लंघन त्या ठिकाणी केले. या ठिकाणी RRCची कारवाई केली होती. या ठिकाणी जिल्हा अधिकारी महोदयांनी साखर आयुक्तांना पत्र दिलंय का त्या ठिकाणी साखर साठा नाही आहे, त्या ठिकाणी मालमत्ता कुठली नाही, ती देखील कारवाई झाली नाही. जिल्हा अधिकारी महोदयांनी साखर आयुक्ताला पत्र दिले. आणि या ठिकाणी साखर आयुक्तांनी त्या ठिकाणी 2015 मध्ये 18 मध्ये पत्र दिलंय या ठिकाणी सचिव महोदयाला का हा करार रद्द करण्यात यावं म्हणून शासनाला पत्र दिलंय. पण त्याच्यावर अद्यापही कारवाई केलेली नाही. तर माझी विनंती आहे का त्या ठिकाणी कारखान्यावरती प्रशासक मंडळ लागलं गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी हा करार रद्द झाला पाहिजे. या 2 प्रमुख मागण्या माझ्या